कोणाला आयपॅड आहे आयपॅड. तृतीय क्रमांक मेघा केदार. मी नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका निलिमा पाटील यांना विनंती करतो पारितोषिक द्यायचं आहे. पारितोषिक ओपन करून बघा, इथेच तुम्हाला कळेल. नाही तर खोका रिकामा असायचा घरी गेल्यावर. अतिशय सुंदर नृत्य करते. 11 दिवस आमचा परीक्षक तिच्याकडे लक्ष ठेवून होते आणि खरोखर चांगल्या नृत्याला चांगलं पारितोषिक इथे दिलं गेलेलं आहे. मेघा पुढे बाळा, मेघा इथे पुढे. It's our star remix. DJ Yaffe. यानंतर यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक गेलेलं आहे. स्वप्नीलला भरपूर पारितोषिक मिळालेले आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे iPhone 16 आणि ते जात आहे तेजल देवालिया. दरवर्षी ही मुलगी पण गेली. जरा मागे लावायचे फटाके, थोडे मागे लावा. ही पण लहान असल्यापासून सह्याद्री मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवात येत असते आणि या वर्षी तिला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. तेजल देवालिया. काय नाही कॅमेरा खाली कर रे. वरती लागलाय. हॅलो, फटाके मागच्या साईडला वाजू नका, कुणी थांब. होईल ते, तू ओपन कर बाळा. इकडनं वरून कोणतरी जात आहे साईडला. कंटिन्यू कर, कंटिन्यू.
तू झालं का ओपन? तेजस तेजस फटाके थोडे मागे लाव, या साईडला लाव. DJ Vikas. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. Crystal. प्रथम पारितोषिक थोडं पुढे घेऊन यायचंय. बस बस बस, आम्हाला आपल्याला उभं राहायला पण. प्रथम पारितोषिकचा थोडं मागे. बाळा कुठे असेल त्यांनी तर व्यासपीठावर यायचंय. बाळा अभिजित ढेकळे 2 मिनिटं व्यासपीठावर यायचं. कुठे अभिजित? त्याला बोलायचं काहीतरी. सह्याद्री मित्रमंडळ व युवा बदलापूर नवरात्रोत्सवात नेहमी सहकार्य करणारे आणि वेगवेगळी पारंपरिक वेशभूषा करून येणारे अभिजित ढेकळे यांना थोडंसं बोलायचंय. त्यांनी मनोगत व्यक्त करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आवाज कसा आला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की. मला 25 वर्षापासून मी ते दांड्या खेळत असतो. तर मला एक सांगायचं सगळ्यांना. सगळेच मला बोलवते तू सिनेमा सृष्टीमध्ये कसा गेलास. तर मला एक सांगायचंय, सह्याद्री मित्रमंडळ आणि युवा बदलापूर आपलं युवा मित्रमंडळ हे फक्त दांड्या भरवत नाही तर नवनवीन कलाकार निर्माण करण्याची संस्था आहे. आणि या संस्थेचे संस्थापक आहेत प्रकाशजी पाटील, सुरुदासजी पाटील आणि माझे मित्र रोहनजी पाटील. हे नक्कीच नगरसेवक होतील आणि यांचं व्यक्तिमत्व हे नगरसेवकासारखं त्याच्या पलीकडे आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्याकडे कोणी बघत नाहीये, कोणाचं लक्ष नाहीये, पण इकडे 100 कॅमेरे आहेत. आणि त्यातलाच एक कॅमेरा मागच्या वर्षी माझ्यावर देखील होता. मी नेहमीच वेशभूषा करत असतो आणि वेशभूषेतून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण मला नावं देखील ठेवतं, तुझा एज काय, तू करतो काय, भरपूर मला बोलत असतात. परंतु एक व्यक्ती मला इथे भेटली, माझा फोटो काढला आणि त्यांनी माझा नंबर घेतला आणि दुसऱ्या दिवशी मला कॉल केला आणि विचारलं तू पिक्चर मध्ये काम करशील का. मला हेच सांगायचं, विचार करा तुम्ही युवा बदलापूर या निमित्त रील्स बनवल्या. कोणाला माहित होतं एवढे बदलापूरमध्ये एवढे असंख्य कलाकार आहेत. हे बाहेर काढण्याचं काम युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्र मंडळच करू शकतं. मित्रांनो, माझा पहिला मूवी मान अपमान मूवी होता सुबोध भावेंचा. त्यामध्ये नीना कुलकर्णी मॅडम होत्या. यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली. ती फक्त युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्रमंडळमुळे. आणि जी मराठीवरची लक्ष्मी दिवस सिरियल आहे त्यामध्ये कॅरेक्टरची भूमिका भेटली मला. ती फक्त आणि फक्त त्याचं संपूर्ण श्रेय जातं या दांड्याला. जर मी दांड्या खेळण्यासाठी जर मी वेशभूषा केली नसती आणि मी इकडे जर आलो नसतं, जर आज मी सिनेमा सृष्टीमध्ये गेलो नसतो, तर याचे संपूर्ण श्रेय जातं फक्त सह्याद्री मित्रमंडळ आणि युवा बदलापूरला. आणि माझे मित्र नक्की त्यांच्यासोबत मी कायम राहणार. आणि प्रथम मी व्यासपीठाला नमन करतो, कारण की या व्यासपीठामुळे मी आज काय मला नाव भेटलंय, जी प्रसिद्धी भेटली ती फक्त आणि फक्त या मंडळामुळे भेटली. आणि मी म्हणजे मरेपर्यंत यांच्या सोबत राहणार आणि या मंडळाची एकनिष्ठ राहणार. नमो बुद्धाय, जय भीम. अतिशय सुंदर असं
मनोगत व्यक्त केलेला आहे आणि वेळ झालेली आहे, जास्त वेळ झाले आपली बक्षीस समारंभाची. प्रथम पारितोषिक बदलापूर मधलं सर्वात चर्चेचा विषय की गाडी कोणाला मिळणार. तर मला पहिले एकदा मी विचारतो, मुलींना द्यायची की मुलांना द्यायची? आवाज करा जरा, कोणाला द्यायची? कोणाला द्यायची? बिगचा आवाज येतोय. प्रथम पारितोषिक आहे, नावच नाही त्याचं इथे. ध्रुव बैसाणे. DJ Silent. आईवाला 5 मिनिटं फक्त. ध्रुवला इकडनं उडव. बोला गणपती बाप्पा.